मयूरच्या खेळीचा अंत झालाय, मात्र आता नवीन खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. नॅट नंबर 3. चला स्पीडअप करायचं, वेळ वाचवणं गरजेचं राहणार आहे, त्यामुळे रिक्वेस्ट असेल. मिनेश पाहायला मिळतील तिसऱ्या क्रमांकावरती. मिनेश, बघूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. पंचांचा इशारा नो बॉल, फ्रंट फुट नो बॉल पाहायला मिळतोय आणि एकदा बॅड होईल. धावफलक 3 या आकड्यावरती. आणि विकेट, फलंदाज बाद. विकेटचं पतन झालं. मिनेश यांच्या खेळीचा अंत. नाही, मी म्हणेल ज्या प्रकारची R1 स्पोर्ट्स या टीमची संपूर्ण स्टारकास्ट पाहायला मिळते. मिस्टर प्रवीण कनका आपल्याला पाहायला मिळतात डीपमध्ये. त्यांच्या समवेत मिस्टर सुनील विश्वकर्मा, त्यांच्या समवेत रोहन शिले, रवी पवार पाहायला मिळतील. इस्टनच्या मागे रहीमभाई सोता पाहायला मिळतात. टीमची मॅनेजमेंट करत आहेत. शैलेश पाहायला मिळतील नवीन बॅटर चौथ्या क्रमांकावर. 2 गडी बाद झाल्यानंतर सिंगल की नाही सर? काय सिंगल असेल आणि धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जाऊन पोचेल 4 या आकड्यावरती. 4 धावा या फलकावरती आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा तयार बॉलिंग ट्रॅक वरती. पंचांचा इशारा नो बॉल आणि वाईट, त्यामुळे एक्स्ट्रा धाव तर ऍड होईलच. फ्री हिट नसणार आहे, त्यामुळे नो काय वाईट काय, बॉल एक असो. मात्र ज्यावेळेस विकेट पडते त्यावेळेस मॅटर करतो, कारण प्लस देखील आहे आणि बॉल देखील काउंट आहे विकेटला. नो बॉलचा विकेट बॉल काउंट आहे. ओव्हर संपली आहे. ओव्हर संपली आहे. पहिले 2 सिंगल, त्यानंतर तिसऱ्या बॉलवर विकेट, मग नो बॉल, मग चौथ्या बॉलवरती बोल्ड, आणि मग 5व्या बॉलवरती सिंगल, नो बॉल आणि 6वा बॉल डॉट. एकूण ओव्हर समाप्त झाली आणि धावफलक पाहायला मिळतोय 5 या आकड्यावरती. 5 रन ऑन द बोर्ड. 5 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. शैलेश पाहायला मिळतील स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर. कमिटीकडून ही सुवर्ण संधी असेल RD11 संघासाठी. एका षटकारासाठी 500 रुपये. आणि नक्कीच है सुनील भाई भी है, मिस्टर सुनील विश्वकर्मा, मिस्टर रोहन शिले, मिस्टर रवी पवार. संपूर्ण स्टारकास्ट आपल्याला पाहायला मिळते. प्रवीण कनका देखील आपल्याला पाहायला मिळतील डीपमध्ये. स्ट्रेट ॲज ॲरो अगदी खेळाडू पाहायला मिळतात. पहिले षटक लाजवाब राहिलं. 5 धावा खर्च केले आणि 2 महत्वाचे विकेट कॅरी केल्यात. आता अजय पाहायला मिळतील बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 2 मध्ये. अशोक प्रजापती सर, येस सर, हे ऑफिशियलच्या भूमिकेमध्ये, मेन पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तसेच आशिष पानसरे सर देखील पाहायला मिळतात मेन पंचांच्या भूमिकेमध्ये आणि स्क्वेलिक पंचांच्या भूमिकेमध्ये. 7 धावा या फलकावरती आहेत. 7 ऑन द बोर्ड. 7 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतील. धावसंख्या 8 पाहायला मिळेल. स्ट्राईक चेंज होईल. 8 धावा या फलकावरती पाहायला मिळतील. 4 ओवर. सुनील भाई, आपके लिए 3 ओवर क्या 4 ओवर क्या? आप तो 2 ओवर में मैच खत्म करते हो ऐसे खिलाड़ी हो. नाही, मी पाहिलंय कल्याण वेस्ट प्रीमियर लीग मध्ये इंजर्ड होऊन हा खेळाडू खेळला होता, तरी यावरती बोली इतकी मोठी लागली आणि त्यानंतर ॲज अ आयकॉन हा खेळाडू खेळला आणि फक्त खेळला नाही, हा आला, याने पाहिलं आणि यांनी संपूर्ण जिंकून घेतलं सारं. संपूर्ण संघ चॅम्पियन बनला. पतू पाटील त्या टीममध्ये होते. त्या टीममध्ये जितू गायकवाड होते. त्या टीममध्ये सुनील विश्वकर्मा देखील होते आणि
कोण विसरेल त्या स्पर्धेमध्ये सुपर 3 मधून फायनलसाठी आपण रनिंग रेस केली होती आणि त्यामध्ये वन साइड डॉमिनेशन आपल्याला सुनील यांचं पाहायला मिळालं. तेच तर्राट रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहिली त्यांची. कल्याणीसचे तिन्ही आयकॉन आम्हाला पाहायला मिळाले होते. त्यामध्ये चिट्टू पावशी देखील होते, सुनील विश्वकर्मा होते आणि तर सिंगल ॲड होईल. धावफलक आपल्याला पाहायला मिळेल 10 या आकड्यावर. 10 ऑन द बोर्ड. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3 चेंडूचा खेळ झालाय. पहिले 2 बॉल दोन्ही वाईट, त्यानंतर 3 बॉल तिन्ही सिंगल. पुन्हा एकदा सिंगल ॲड होईल. फलक पाहायला मिळतोय पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल 11 या आकड्यावरती. 11 ऑन द बोर्ड. 11 धावा या धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा सिंगल ॲड होईल आणि शेवटचा बॉल शिल्लक आहे. 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 12 धावा या धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज तयार. कमाल कमालीचा बॉल मात्र वाईट पंचांचा इशारा येतोय. ठीक आहे, काही हरकत नाही. धावसंख्या 12 पाहायला मिळते. बारा धावा या फलकावरती 2 षटकांच्या अखेरीस विकी पाहायला मिळतील ओव्हर नंबर 3 मध्ये. व्हाईट बॉल पहिलाच फलकावरती धावा 13 पाहायला मिळतील. विकी बॉलिंग ट्रॅकवर पहिलाच बॉल थोडासा खराब पाहायला मिळाला. यावेळेस स्ट्रोकला जवाब शैलेश बॅटमधून A1 क्वालिटीचा SBM फायबर षटकार. 6 धावा. 19 धावा फलकावरती. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 19. प्रवीण आहेत, त्यांच्या समवेत रोहन आहेत, सुनील आहेत. अशी जर स्टारकास्ट असेल 4 षटके 40 धावा तरी मिनिमम बनवणं गरजेचं आहे आणि थोडंसं स्पीडअप करायचं विनंती राहील. वेळ वाचवणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे. मी सातत्याने वारंवार उल्लेख करतोय. 18 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत आणि फक्त 7 मॅचेस कव्हर झाल्यात. 11 मॅचेस कव्हर करायला मिनिमम 5.5 तास तर लागतील. त्यामुळे जे मला वाटतंय दुरून आलेत त्यांना तर लास्टची ट्रेन मिळणारच नाही, ही गॅरंटी आहे. दुःख एवढंच वाटेल, लास्टची ट्रेन गेली ना मग सकाळ होऊ द्या, मग काही टेन्शन नाही. आणि अशा रीतीने सॉफ्ट डिसमिसल फलंदाज बाद शैलेश खेळीचा अंत. शैलेश खेळीचा अंत. धावफलक पाहायला मिळतोय पुढे सरकेल आणि त्या सोबतीला विकेटचं पतन देखील होतोय. नानू पाहायला मिळतील. मन्नू पाहायला मिळणार आहेत. जेनेसिस 11 शोल्डर वरती तो नाव आणि यस फक्त पंच केलाय, दिशा दाखवली. लेट कट म्हणावं लागेल. शेवटचा बॉल विकी. अशोक सर शेवटचा बॉल असेल. धावसंख्या 20 पाहायला मिळेल 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि विकेटचं पतन. अतुलने कॅच पकडली. कमालीचं आयोजन आणि नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय. ब्रायन शेठ डिमोलो साहेबांच्या वतीने, तसेच कृष्णभाऊ यादव साहेब असतील, गणेशदादा शिंदे साहेब असतील, हेमंतदादा हेगडे साहेब असतील, या प्रत्येकाने फार चांगलं आयोजन केलंय. प्रत्येकाचं आम्ही विशेष कौतुक करणार आहे. रवींद्रदादा भोसले साहेब आहेत, त्यांचं देखील
विशेष उल्लेख करणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे. अंकुश पाहायला मिळतील बॉलिंग ट्रॅकवरती, फक्त दिशा दाखवली आहे. मात्र डॉट बॉल आलाय. डॉट बॉल, धावसंख्या 20, 20 ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 1 विकेट. व्हाईट बॉल आणि वाईट वरती विकेट. वाईट वरती विकेट आली या, म्हणजे धावफलक आपल्याला 21 या आकड्यावरती पाहायला मिळेल आणि अजून एक गडी बाद झालाय. नवीन बॅटर भूषण पाहायला मिळतील. नॉन स्ट्रायकिंग एंडवर भूषण. संपूर्ण नियोजन भूषणच्या नावावरती राहिले, कारण प्रत्येक टीमचा फॉलोअप त्याने घेतलाय आणि विकेट. फलंदाज बाद झालाय. भूषणचं कौतुक करेल. प्रत्येक संघावरती त्यांनी पहिली नजर ठेवली आणि त्यासोबतीला फॉलोअप घेत राहिला आणि सोबतीला फार चांगलं मॅनेजमेंट त्याच्या माध्यमातून देखील. अजय पाहायला मिळतील नवीन बॅटर. RD11 वर्सेस R111. त्यावेळेस सिंगल ॲड होईल आणि माझ्या कानावरती नक्कीच एक न्यूज आली आहे की अजय भाऊ लाड साहेबांची देखील वैभव दादा लाड साहेब यांचं देखील आज अभिष्ट चिंतन आहे, म्हणजे वाढदिवस आहे. वर्षात 365 दिवस, 365 दिवसांपैकी कृष्णादा एक असतो खास दिवस, आणि तो खास दिवस म्हणजे लाड साहेबांचा वाढदिवस. आणि नक्कीच नवे क्षितिज नवीन पहाट फुलावी आयुष्यात स्वप्नांची वाट स्मित असे लाड साहेब तुमच्या चेहऱ्यावरती राहू, तुमच्या पाठीशी हजारो सूर्य तळपत राहू. आपणास वाढदिवसाच्या अभिष्ट चिंतनाच्या खूप साऱ्या अशा शुभेच्छा. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 26, 26 जाबा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि 27 जाबेंचं लक्ष. चला पुढील मॅचच्या दिशेला आपण वळणार आहोत. पुढील मॅच प्रथम सर आम्हाला कळवायचं आहे आपण. कुठे कुठे पण जिथे फुकट तिथे प्रकट. 12च्या आधी. आणि जे सर्व मुलं आहेत त्यांना सांगणं आहे की उद्यापासून नवरात्री चालू होत आहेत, लक्षात ठेवा. प्रत्येक चतुर्थीला स्टेटस ठेवायला लागतो. पोरांना माहितीच नाही, आपला कल्चर माहिती नाही मुलांना. ठीक आहे, वेस्टर्न कल्चर आपण अडॉप्ट करत चाललोय, तरी देखील आपल्या संस्कृतीचा आपल्याला अभिमान पाहिजे.
चला मॅच सुरू करायचं. 27 धावांचं लक्ष, अन्यथा 58 धावांची पेनल्टी. पुढच्या मॅच मध्ये तीच पेनल्टी कंटिन्यू होईल, म्हणजे पुढच्या मॅचला 31 धावांची पेनल्टी. विकेट बॉलाचं नाव सामन्याला होती सुरुवात. 27 धावांचं लक्ष. पहिला बॉल, रवीची झेल सुटली आणि बॉल सीमा पार, चौकार. 4 धावा, चौकार आलाय. रवी यांची कॅच सोडली. आता रवी तुम्हाला सोडणार नाहीत. ये आदमी नहीं है, जल्लाद है, नहीं छोड़ेगा. नॉन स्ट्राइकिंग एंड वरती अंडरआर्म क्रिकेटचे गांगुली उर्फ दादा सुनील विश्वकर्मा पाहायला मिळतील. धावसंख्या फलकावरती आपल्याला 4 पाहायला मिळेल. अजून एक आपल्याला पाहायला मिळेल. मोठा स्ट्रोक मारायचा प्रयत्न, मात्र विकेटचं पतन झालंय. फलंदाज बाद. रवी पवार यांच्या खेळीचा अंत. 27 धावांचा पाठलाग करत असताना दमछाक आपल्याला पाहायला मिळते. रोहन पाहायला मिळतील. चार बॉल 4 धावा या फलकावरती पाहायला मिळतील. आणि यावेळेस देखील आपल्याला पाहायला मिळेल मैदानावरती स्ट्रोक लाजवाब पाहायला मिळते. रोहनच्या बॅटमधून आज षटकार. 6 धावा पाहायला मिळतील. चॉप करत असताना पाहायला मिळतील. रोहन सिंगल ऍड होईल, फलक पुढे सरकील. 11 या आकड्यावरती 16 धाव्यांची आवश्यकता 18 बॉल मध्ये. विजयाचं समीकरण आपण पाहू शकतो. 18 बॉल 16 धावा हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र 12 या आकड्यावरती. तेरा धावा या फलकावरती.
पंचांशी वाद घातल्यास पेनल्टी दिली जाईल याची नोंद करून घ्यायची आहे. धावसंख्या फलकावरती 13 पाहायला मिळेल दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यावेळेस डॉट बॉल पाहायला मिळतोय. धावसंख्या फलकावरती 13 पाहायला मिळेल दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चेंडू झाले 3. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक. धावसंख्या 14 पाहायला मिळत आहे. दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 14 धावा या धावफलकावरती पाहू शकतो आपण. शेवटचा बॉल शिल्लक आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळेस टोक तर चांगला पाहायला मिळेल. नॉट आउट आणि धावफलक पाहायला मिळेल 16 या आकड्यावर. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 16 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतील. 12 चेंडूंमध्ये 11 धावांची आवश्यकता. थोडंसं स्पीडअप करायचं आहे. 12 चेंडूंमध्ये 11 धावांची आवश्यकता. कशा प्रकारे रणनीती आखली जाईल हे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. अमन पाहायला मिळतील बॉलिंग ट्रॅक वरती.
यावेळेस स्ट्रोक तर लाजवाब पाहायला मिळेल. कॅच कंप्लीट, फलंदाज बाद. 16 वरती हा तिसरा धक्का. सोळा धावा या फलकावरती आहेत 3 गड्यांच्या मुकाबल्यामध्ये. अकरा बॉल मध्ये 11 धाव्यांची आवश्यकता अतुल स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळत आहेत. सिंगल ऍड होईल. फलक पुढे सरकेल. 17 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. 17 ऑन द बोर्ड. 17 धावा या धावफलकावरती. यावेळेस चांगला बॉल. काय मॅच रंगती आहे. अर्बन 11 वर्सेस RD11 अशी लढत आपल्याला पाहायला मिळते या दोन संघांमध्ये. चुरस काय असते हे दाखवणारा सामना पाहू शकतो आपण मैदानावरती. एकीकडे 8 बॉल 10 धाव्यांची आवश्यकता असेल. कव्हरच्या दिशेला ड्राईव्ह करत असताना सिंगल कंप्लीट झाली आहे. जणू काही सेमीफायनल किंवा मेगा फायनलची मॅच मैदानावरती चालू आहे की काय असं चित्र आपल्याला पाहायला मिळतं, कारण दोन्ही नामांकित संघ आहेत. आणि मैदानावरती अजून एक विकेट, अजून एक फलंदाज बाद. ओव्हर समाप्त झाली आहे. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 18. सहा चेंडूंमध्ये 9 धाब्यांची आवश्यकता. 6 चेंडू 9 धावा हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मैदानावरती पंचांकडे अपील करण्यात आली आणि यस, काय असेल तो डिसिजन. येस, फलंदाज मैदानावरती बाद. बॉल काउंट झालाय.
आणि अजून एक जबरदस्त कामगिरी फलंदाजांच्या माध्यमातून इथे मिस्टेक होती आणि RT11 संघ सध्याच्या स्थितीला फ्रंट फूट वरती आपल्याला पाहायला मिळतोय. काय मॅच रंगली आहे. चार बॉल 7. चला लवकरात लवकर सामना सुरू करायचा. 4 बॉल 7 धाबा अशी लढत आपल्याला पाहायला मिळते. कॅचची संधी निर्माण झाली होती. चला स्पीडअप करा प्लीज. 3 बॉल 6 धाबा अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. तीन बॉल 6 ची आवश्यकता होती. आता 2 बॉल 5 ची आवश्यकता आहे. मॅच रंगली आहे. जबरदस्त मुकाबला. 2 बॉल 5. 2 बॉल 5. पहिल्या ओव्हर मध्ये जवळपास 12-13 रन आले होते ना. पंचांशी वाद घालायचं नाही विनंती असेल. 2 बॉल 5 अशी विजयासाठी आवश्यकता रेम 11 अर्थात R1 स्पोर्ट्स या संघाला असेल. R1 स्पोर्ट्स संघाला विजयासाठी 2 बॉल 5 ची आवश्यकता असेल. एक चेंडूंवरती 4 धाब्यांची आवश्यकता. 1 बॉल 4. एक बॉल 4 धावेची आवश्यकता. आणि अशा रीतीने सामना जाणं फिनिश आणि सामना जिंकला RT11 संघाने.